गुणवंतांचा सत्कार तर आपण करणार आहोतच, आणि माझ्या शब्दांमध्ये मी असं काही आपल्या सगळ्यांना सांगू इच्छिते की जे मुलांना सुद्धा त्यांच्या भविष्य काळासाठी उपयोगाचं पडेल आणि आपल्या सगळ्यांना सुद्धा खूप उपयोगाचं ठरेल. एकदा असं झालं, कर्मधर्म संयोगानं ज्या घरट्यामध्ये सगळे कावळ्याचे अंडे होते त्याच घरट्यामध्ये एक गरुडाचं अंड सुद्धा होतं. आणि यथावकाश ते सगळे अंडे उबवले गेले होते, त्यातून पिल्लं बाहेर पडले. अर्थातच कावळ्याच्या अंड्यांमधून सगळे कावळे बाहेर आले, गरुडाच्या अंड्यामधून गरुडाचं पिल्लू बाहेर आलं. हे गरुडाचं पिल्लू सुद्धा ह्या कावळ्यांच्या पिल्लांसोबतच मोठं होत होतं. पण समहाऊ कधीतरी त्याला मनात वाटायचं की मी यांच्यापेक्षा थोडासा वेगळा दिसतोय का. पण पुन्हा तो सगळ्यांकडे बघायचा आणि त्याच्याही लक्षात यायचं नाही आपण सुद्धा यांच्यासारखंच तर वागतोय. म्हणजे अगदी आपल्या चोचीनं आपण कुठेतरी मातीत एखादा किडा सापडतो का, एखादं आणखी काही सापडतं का आपल्याला खाण्यासाठी, आपण तेच शोधतोय. कधीतरी तो आकाशामध्ये उंचावरून जाणारा गरुड पाहायचा आणि एकदम आपल्या त्या कावळ्याचं म्हणजे भावंडांना म्हणायचा की आपण सुद्धा असं उंचावरून कधी जाऊ शकतो का. आणि लगेच बाकीचे सगळे कावळ्याची पिल्लं सांगायचे तो कोण आहे माहिती आहे का, तो अगदी पक्ष्यांचा राजा गरुड आहे. आपण अगदी एवढूशी झेप घेतो तेव्हा त्याची झेप कितीतरी उंच गेलेली असते. ज्या वादळाला आपण घाबरतो आणि पटकन कुठला तरी आसरा घेण्याचा प्रयत्न करतो, हा गरुड असा पक्षी आहे जो वादळाच्याही वर जातो आणि वादळाचा उपयोग किंवा ढगांचा उपयोग तो स्वतःच्या पंखांना रेस्ट देण्यासाठी करतो. पुन्हा कधीतरी त्याला असं वाटायचं की ह्या बाकीच्या कावळ्यांना त्या कृमी शोधण्यासाठी, कीटक मातीतले शोधण्यासाठी सुद्धा बऱ्यापैकी नजर लावावी लागते, पण आपली नजर मात्र तुलनेमध्ये खूप तीक्ष्ण आहे. पुन्हा त्याला कधीतरी वाटायचं की त्या पक्षामध्ये आणि आपल्यामध्ये काहीतरी साम्य असेल का, मलाही तसं कधी उडता येईल का. आणि पुन्हा हे सगळे कावळे सांगायचे की अजिबात तसं होणार नाहीये, कारण तू एक साधा कावळा आहेस हे विसरू नको. गरुड अगदी 70-75 वर्ष जगतो, आपलं उणपुरं आयुष्य 15 ते 20 वर्षांचं असतं. आपल्याला हे कीटक कृमीच खावे लागतात. गरुडाची नजर खूप तीक्ष्ण असते, अगदी 5 किलोमीटर दूरवर त्यानं भक्ष्य जर बघितलेलं असेल तर तो त्या भक्ष्यावरची नजर ढळू देत नाही, बरोबर ते भक्ष्य टिपतो आणि मगच तो विश्रांती घेतो. आपण मात्र कावळे आहेत, एवढी उंच झेप घेणं आपल्याला शक्य नाही, त्याच्यामुळे बाकीचा विचार न करता हे आपले किडे शोधण्याचं काम कर. या गरुडाच्या पिल्लाला मोठं होताना सुद्धा त्या पक्षाला पाहिल्यानंतर बरेचदा उर्मी दाटून यायची की मी प्रयत्न तरी करू का उडण्यासारखा. पण ह्या कावळ्यांनी तेच सगळं सांगितलेलं होतं, त्याच्यामुळे तो मोठा जरी झाला तरी सुद्धा नेहमीच तो कावळ्यासारखाच राहिला. एक 15 ते 20 वर्षामध्ये त्याचे सगळे कावळे भावंड जे होते ते एकानंतर एक मरून गेले, पण हा मात्र अजूनही जिवंत होता. त्याला वाटायचं की ह्या माझ्या सगळ्या भावंडांना मरतानाच्या काही वर्षांपूर्वी कृमी शोधताना, कीटक शोधताना खूप अवघड जायचं, त्यांची नजर अधू झालेली होती, पण अजूनही माझी नजर खूप चांगली आहे, मी खरंच तो पक्षी नसेल का. पण तसं सगळा विचार करतानाही त्यानं कधीच उंच झेप घेतलीच नाही आणि तो तसाच स्वतःला कावळा समजत राहिला. कधीतरी त्याच्या मनात येत राहिलं की मी कदाचित गरुड असेन का, मी गरुड असलो असतो, एवढी उंच भरारी मारली असती तर खरंच किती छान झालं असतं. पण त्यानं कधीच उंच भरारी मारली नाही. तुम्ही कधी ऑब्झर्व केलंय, आपल्या अवतीभोवती सुद्धा असे बरेच जण असतात आणि मी त्यांना दोष देत नाही, कारण कावळ्यांची झेप तितकीच होती. कावळ्यांना स्वतःला सुद्धा माहीत नव्हता हा गरुड आहे, त्यांची विचार क्षमताच तितकी होती, म्हणून उगच हा अगदी उंचावर उडायला जाईल आणि कुठेतरी खाली कोसळला तर प्रॉब्लेम होईल, म्हणून कदाचित ते त्याचा फायदा बघत असावेत. आपल्याही अवतीभोवती बरेचदा तसे लोक असतात, ते कदाचित मुद्दाम आपल्याला मागे खेचणार नाहीत, पण त्यांना वाटत असतं त्यांच्या विचारांचा आवाका कदाचित तेवढा असतो आणि म्हणून आपण जर काही वेगळी वाट निवडायचा प्रयत्न केला तर त्यांना असं वाटतं नाही तुला ते जमणार नाही आणि ते मागे खेचायला लागतात. तू कावळा आहेस, कावळा आहेस हे आपल्याला वारंवार जाणवून द्यायला लागतात. त्या खऱ्या गरुडाच्या पिल्लानं कधीच उंच झेप घेतली नाही. आपण ॲटलिस्ट प्रयत्न करायला काय हरकत आहे, कारण आपल्याला सपोर्ट तर डेफिनेटली आहे. खरंच आपण उंच झेप घेतली आणि खाली कोसळण्याची वेळ आली तर पटकन झेलण्यासाठी आपल्याला कोणीतरी तयार आहेत. म्हणून लोक काय म्हणतात किंवा बाकीचे सगळे काय म्हणतात याचा विचार करून आपण काही डिसिजन घेण्याच्या ऐवजी जर आपण स्वतः गरुड आहोत असं आपल्याला वाटत असेल तर डेफिनेटली एकदा प्रयत्न तरी करून बघायला हवा.
एकदा उंच भरारी जस्ट घेऊन तरी बघायला हवी आणि मग कदाचित साक्षात्कार होईलही की यस, बाकीचे कावळे होते, मी गरुड आहे. आणि बाकीचेही आपल्या अवतीभोवतीचे लोक जे म्हणत होते की तू कावळाच आहेस, तर त्यांच्याही लक्षात येईल की यस, आपल्यातही एक गरुड होता. म्हणून जे सगळे विद्यार्थी मित्र आहेत त्यांना माझं सांगणं असं आहे, जेव्हा तुम्ही तुमचं करिअर चूज कराल तेव्हा बाकीचे सगळे काय म्हणत आहेत याच्यापेक्षा तुम्हाला स्वतःला कुठे पॅशन आहे आणि काय करायचं आहे हे बघितलं पाहिजे. आणि आई वडिलांनी सुद्धा अर्थात त्यांना तसाच सपोर्ट केला पाहिजे.